नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मध्ये नवीन चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्ट केलेले आहे। तर हे जे चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2.1 पर्यंत अभ्यास बघितलेला आहे। आता प्रॉब्लेम सेट 2.1 च्या पुढे म्हणजे प्रॉब्लेम सेट 2.2 आपण इथे घेणार आहोत बघणार आहोत। तर त्याच्यासाठी काही पॉइंट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत। तर चला बघूया आपण। हा जो टॉपिक आहे सोल्यूशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची मुळे काढणे, हा जो टॉपिक आहे तो आपण इथे सुरुवात करणार आहोत। अर्थात अशी जी काही फॅक्टरायझेशन मेथड आहे किंवा अवयव पद्धत आहे ती आपण लहान वर्गांना सुद्धा अभ्यास केलेला आहे। बऱ्याच वर्गांना आपली ही फॅक्टरायझेशन मेथड झालेली आहे, साधी सोपी मेथड आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत सुद्धा असेल। तर त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहोत की जो काय पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 2.2 सराव संच 2.2 तो सुरू करणार आहोत आणि त्याच्यातले एक्झाम्पल घेता घेताही आपण फॅक्टरायझेशन मेथड बघणार आहोत। चला तर बघूया प्रॅक्टिस सेट 2.2। बघा तर इथे प्रॅक्टिस सेट 2.2 घेतलेले आपण पहिला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन म्हणजेच खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। त्याच्यातला पहिलं एक्झाम्पल आहे x² - 15x + 54 = 0। हे जे आहे ते आपण सोडवणार आहोत। आता इथे कसं करायचं, मी मागेच म्हटले तुम्हाला फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पद्धती तुमची बऱ्याच वर्गांना झालेली आहे, तुम्हाला जमत असेल तरीसुद्धा प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला उजळणी म्हणून इथे थोडंसं पुन्हा एकदा सांगतो। हा जो मिडल आहे किती आहे, समजा इथे 15 आहे, -15 आहे, -15 आहे, तो -15च राहिला पाहिजे आणि गुणाकार 54, इथे सम -15 आणि मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे। म्हणजे इथे बेरीज जी आहे ती किती आली पाहिजे, 15 -15 चिन्ह इथे लक्षात घ्यायचे आहेत। मग अशा दोन संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला इथे की गुणाकार 54 आला पाहिजे पण बेरीज आहे ती एवढीच आली पाहिजे, हा नंबर बदलायला नको। अशा दोन संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत। मग कोणत्या दोन संख्या घेणार आपण इथे, कोणत्या, 9 × 54 ह्या पद्धतीने। तर इथे निगेटिव्ह यायला पाहिजे म्हणून मोठी संख्या निगेटिव्ह आणि इथे निगेटिव्ह यायला पाहिजे म्हणून दोन्ही संख्या आपण निगेटिव्ह घेतल्या। दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत म्हणजे निगेटिव्हची बेरीज निगेटिव्हच येईल, पण निगेटिव्हचा गुणाकार हा पॉझिटिव्ह येतो। ह्या पद्धतीने बघा, निगेटिव्हची बेरीज निगेटिव्हच येते पण निगेटिव्हचा गुणाकार पॉझिटिव्ह येतं। 9 × 54 9 × 6 = 54 ह्या पद्धतीने तुम्ही हे लिहिता। अशा पद्धतीने काय यांची बेरीज येते, -15 बेरीज येते। ह्या पद्धतीने हे जे आहे तुम्ही लिहिता इथे अशा पद्धतीने लिहिता। हे नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं, याची काही आवश्यकता नाही। हे जे नंबर आहेत हे नंबर आहेत ते आपण इथे लिहितोच। कसे लिहितो बघा, x² - 9x - 6x प्लस किती आहे 54 = 0। हा -9 इथे आपण लिहिलेलंच आहे, -6 सुद्धा आपण इथे लिहिलेलंच आहे। त्याच्यामुळे हे असं जे काय तुम्ही लिहिता ते लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्ही एवढंच लिहिलं तरी सुद्धा चालेल। बघा आता हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला, असे दोन ग्रुप इथे तयार झालेले आहेत। आता ह्या ग्रुपमधून काहीतरी कॉमन काढायचं आहे। मागच्या वेळेससुद्धा मागे आपण सुद्धा अभ्यास केलेला आहे, काही एक्झाम्पल्स होती त्याच्यामध्ये तुम्ही त्या जे काय आहे इक्वेशनला 2 गुणलेलं होतं, 3 गुणलेलं होतं, ह्या पद्धतीने तुम्ही करता। पण मी अशा पद्धतीने न करता कॉमनच काढतो। का कॉमन काढतो, कारण की कॉमन आपल्याला बऱ्याच ठिकाणी काढावा लागतो। कॉमन काढण्याची पद्धत जर तुम्हाला येत असेल तर ती खूप सोपी पद्धत असते आणि प्रत्येक ठिकाणी ती वापरता येते। प्रत्येक ठिकाणी आपण समीकरणाला 2 गुणलं 4 गुणलं अशा पद्धतीने करून कॅन्सल करू शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी हे वापरता येत नाही, पण कॉमन काढण्याची जी पद्धत आहे ती सगळ्या ठिकाणी वापरतात।
ती कॉमन काढण्याची पद्धत जर तुम्हाला वापरता येत असेल तर ते खूप सोपं आहे. कसं सोपं आहे ते दाखवतो. आता इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, म्हणजे काय कॉमन निघणार एक्स. आता इथे एक्सचा वर्ग आहे म्हणजे एक्स गुणिले एक्स, त्याच्यातला एक्स इथे घेतलेला आहे म्हणजे एकच राहील, एक एक्स इथे राहिला. त्याच्यानंतर वजाचं निगेटिव्हचं साईन. आता हा एक्स इथे बाहेर घेतलेला आहे म्हणजे इथे काय राहील 9 झाला. हा आपला कंस म्हणजे ब्रॅकेट पूर्ण झाला. आता हे निगेटिव्हचं चिन्ह लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे काय कॉमन राहील तर इथे 6 9 54 असं होतं म्हणजे इथे 6 कॉमन निघेल. हा एक्स आहे लिहिला इथे, हा 6 बाहेर कॉमन घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे एक्सच राहतो. हा निगेटिव्ह आहे मग इथे आपल्याला निगेटिव्हच लिहावं लागेल. का निगेटिव्ह? बघा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं. जर तुम्ही इथे पॉझिटिव्ह लिहिलं तर निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल, ते आपलं इथे चुकतं. म्हणून इथे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह गुणिले निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं असं. ह्या पद्धतीने ते होतं. आता इथे बघा इथे 6 कॉमन काढलेले आहेत. 6 9 54, 6 9 54 ह्या पद्धतीने 6 9 54 म्हणजे बघा 6 9 54 सुद्धा झालेले आहेत. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह सुद्धा झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने होतं, ते आपलं चुकायला नको. तर हा आपण असा कॉमन काढलेला आहे. आता पुढे बघा इथे आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट काय असतात सारखेच येतात. प्रत्येक ठिकाणी हे दोन ब्रॅकेट सारखेच येणार आहेत समान, त्याच्यामुळे हे विसरायचं नाही. बघा आता हा एक्स मायनस 6 हा एक ब्रॅकेट तयार झाला आणि हे दोन कॉमन आहेत, दोन्ही सारखेच आहेत, त्याच्यातला एकच घ्यायचा एक्स मायनस 9. त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर 0 आहे. गणितामध्ये काहीच सोडून द्यायचं नाही, जे सगळं आहे ते सगळं घेऊनच चालायचं आहे. आता मग पुढे आपण लिहिणार एक्स मायनस 6 बरोबर काय आहे 0 किंवा एक्स मायनस 9 बरोबर काय आहे 0. हे एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 आणि इथे एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. आता इथे बघा हा 6 निगेटिव्ह आहे, इकडनं काय होईल पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हा इथे निगेटिव्ह आहे, इकडनं काय होईल पॉझिटिव्ह. बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेले की चिन्ह बदलतात. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 9, त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 6. अशा पद्धतीने एक्सच्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत 6 आणि 9 ह्या पद्धतीने. म्हणून आपण इथे लिहिणार काय लिहिणार तर ह्या पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे जी आहेत ती काय आहेत रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 6 and 9 किंवा वर्ग समीकरणाची मुळे 6 व 9 आहेत. ह्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. तर हे पहिले एक्झाम्पल आपण इथे संपवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊया, त्याच्यानंतर तिसरं, ह्या पद्धतीने घेऊया. प्रत्येक एक्झाम्पल जरा वेगवेगळ्या पद्धतीने वाटत आहेत, त्याच्यामुळे मी जवळजवळ सगळीच एक्झाम्पल घेतोय. दुसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता बघा बेरीज काय यायला पाहिजे, मागच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितले बेरीज किंवा सम काय असतं आपलं हे. आता इथे काय विद्यार्थी म्हणतील इथे आम्हाला कोणतीच संख्या कोणताच नंबर दिसत नाही. जिथे नंबर नसतो, कोइफिशियंट नसतो, जिथे सहगुणक नसतो तिथे सहगुणक काय असतो 1 असतो. म्हणजे इथे काय आहे 1 आणि इथे काय आहे -20, नुसता 20 नाही तर तो ऋण 20 आहे. तर मग आपली बेरीज काय यायला पाहिजे 1 आणि गुणाकार किती यायला पाहिजे मल्टिप्लिकेशन 20 यायला पाहिजे. चिन्हसुद्धा लक्षात घ्यायची आहे. मग बघा काय येणार विचार करा तुम्ही सुद्धा. 4 पंचे 20, पण इथे निगेटिव्ह आहे म्हणून एक संख्या पॉझिटिव्ह एक संख्या निगेटिव्ह. आता इथे पॉझिटिव्ह आहे इथे म्हणजे 5 हा पॉझिटिव्ह येईल आणि 4 हा निगेटिव्ह येईल. हा निगेटिव्ह घेतला हा पॉझिटिव्ह घेतला तर इथे निगेटिव्ह चिन्ह येईल. बघा असे ते येणार आहे. मी लिहितो इथे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. बघा हा जो आहे तो -5x
5x निगेटिव्ह 4x ह्या पद्धतीने लिहिलं आहे आणि -20 = 0 ह्या पद्धतीने लिहिलं आहे. पुन्हा इथे हा एक ग्रुप असे 2 ग्रुप तयार होतात. आता इथे x कॉमन घेतल्यानंतर आता इथे काय राहील x, त्याच्यानंतर हा x इथे बाहेर आहे म्हणजे इथे राहील 5. आता इथे निगेटिव्हचे चिन्ह मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे x, त्याच्यानंतर हा निगेटिव्हचं चिन्ह मी इथे बाहेर घेतलेलं आहे म्हणून इथे पॉझिटिव्ह होईल +4×5 = 20 0. बघा निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 × 5 = 20 ह्या पद्धतीने झालेले. आता पुन्हा हा आणि हा हे दोन्ही काय झालेले आहेत समान. हा x - 4 आणि हा किती x + 5 = 0. आता मी लिहिणार आहे x - 4 = 0 आणि इथे x + 5 = 0. आता इथे बघा हा निगेटिव्ह आहे, बरोबरच्या इक्वल साईनच्या इकडनं गेल्यानंतर काय होईल पॉझिटिव्ह. बघा x = 4 आणि इथे हा पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन काय होईल निगेटिव्ह. म्हणजे काय आहे आपण रूट्स काढलेले आहेत, तुम्ही लिहू शकता. लिहा. बघा इथे मी काय म्हटले आहे, रूट्स ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 4 अँड -5. वर्ग समीकरणांची मुळे 4 व -5 आहेत. ह्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पलसुद्धा मी घेतलेलं आहे. आता पुढे तिसरं एक्झाम्पल घेऊया. आता तिसरं एक्झाम्पल आहे 2y² + 27y + 13 = 0 ह्या पद्धतीने घेतलेलं आहे मी. तर बघा हा नंबर कोणता आहे 13. तुम्हाला दिसायला 13 दिसत असला तरी आपला इक्वेशनचा नियम असा असतो की हे जे आहे हा जो आहे तो इकडे मल्टिप्लाय करत असतो. ह्याच्या अगोदरची जी आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं इथे काहीच नव्हतं म्हणजे इथे एकच होता. मग एकाने इथे गुणल्यानंतर तीच संख्या राहते त्याच्यामुळे आपण बदललेलं नव्हतं. पण हा जो नियम आहे तो आपल्याला सगळ्या ठिकाणी वापरायचाच आहे. मग हा इथे 2 आहे, 2ने गुणल्यानंतर किती होतील 13 × 2 13 × 2 = 26 म्हणजे 13 × 2 = 26. म्हणजे हा जरी दिसताना 13 दिसत असला तरी हा काय आहे 26 आहे. हा मानून चालायचा आहे 26. म्हणजेच आता आपली बेरीज आहे ॲडिशन किंवा सम आहे ती 27 आलं पाहिजे आणि गुणाकार आहे तो 26 म्हणजे 26 आला पाहिजे. मग कोणता आहे 26 × 1 = 26, 26 आणि 1 = 27. बघा मी लिहितो इथे 2y² + 26y + y + 13 = 0. सगळे नंबर इथे पॉझिटिव्ह आहेत, प्लस आहेत. चिन्ह बदलण्याची गरज नाही, चिन्हावरती विचार करण्याची गरज नाही. तुम्ही ते सहज करू शकता. आता इथे बघा 26 आणि 1 = 27 होतात इथे. 26 × 1 = 26 होतात. बघा आता हा जो ग्रुप आहे याच्यामधून एक कॉमन आणि हा ग्रुप आहे याच्यामधून एक कॉमन. इथे मी 2 आणि y कॉमन काढतो. 2y कॉमन काढलेला आहे. तर 2 पण काढला आहे आणि y पण काढला आहे. इथे y × y म्हणजे y² म्हणजे इथे एक y शिल्लक राहील. त्याच्यानंतर ॲडिशन बेरजेचं चिन्ह. आता इथे 13 आणि y बाहेरच घेतला आहे तो आपण घेणार नाही. बघा 13 × 2 = 26 y आणि इथे 2y². त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह. आता इथे 1 एक कॉमन काढणार y + 13 = 0. एकाने गुणल्यानंतर तेवढंच राहतं. त्याच्यामुळे बघा आता हा आणि हा दोन्ही सेम आलेले आहेत. मग आपण इथे लिहिणार 2y + 1 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y + 13 = 0. आता पुढे आपण काय लिहिणार 2y + 1 = 0 किंवा y + 13 = 0. आता इथे बघा हा 1 आहे, हा इकडनं काय पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन काय करेल निगेटिव्ह. 2y = -1. आता 2 इथे मल्टिप्लिकेशन करतो, गुणाकार करतो, इकडनं काय करेल भागाकार. मग तुम्ही लिहिणार y = -1 आणि इथे छेदात मल्टिप्लिकेशन डिव्हिजन -1/2. आता हा इथे y आहे, हा 13 इकडनं जाऊन काय होईल निगेटिव्ह -13.
तरीही आपण वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणेच तुम्ही लिहू शकता. तर ह्या पद्धतीने मी इथे म्हटलेलं आहे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y इज इक्वल टू -1/2 and 13. वर्ग समीकरणाची मुळे -2/1/2 व -13 आहेत. तर हे तिसरे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाणार आपण चौथं एक्झाम्पल सोडवूया. आता हे चौथं एक्झाम्पल आहे 5m² इज इक्वल टू 22m + 15. पण आपला जो आहे स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युला ax² + bx + c इज इक्वल टू 0. ह्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आपलं बसत नाही, ते मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल. मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतो. ते 5m² हा आहे तो इक्वल साईनच्या इकडनं गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, -22m. तसंच हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, इक्वल साईनच्या इकडनं गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, -15. आता इक्वल टू ह्या इक्वल साईनच्या इकडचे जे होते ते सगळे आपण ह्या साईडला घेतलेले आहे. मग इक्वल साईनच्या इकडनं काय राहील? 0. आता आपला ax² + bx + c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. आता आपण सोडवणार. आता पुन्हा इथे -15 दिसतो, पण आपण काय करणार? हा जो असतो तो इकडे मल्टिप्लिकेशन करतो, गुणाकार करतो, म्हणजे 15×5 = 75. 15×5 = 75. तो सुद्धा काय आहे? निगेटिव्ह आहे. तर आपलं इथे काय आलं आहे? ॲडिशन जी आहे, सम जे आहे ते -22 आणि हे जे आहे ते -75 असं आलं पाहिजे. मग बघा मी इथे घेतो, बघा 75, 5 × 15 75 आला पाहिजे गुणाकार. मग कशा पद्धतीने करणार? बेरीज 22 आली पाहिजे. विचार करा बरं, केला का विचार? बघा इथे काय होणार आहे? 25 त्रिक 75 असं येणार आहे. आता हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह येण्यासाठी आपल्याला मोठी संख्या निगेटिव्ह असायला पाहिजे, लहान संख्या पॉझिटिव्ह असायला पाहिजे. बघा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे, दोघांची वजाबाकी होईल, म्हणजे 25मधून 3 गेल्यानंतर 22 राहतील. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून -22, -22 आपला इथे आलेला आहे. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा गुणाकार नेहमी निगेटिव्हच असतो. बघा इथे निगेटिव्ह आहे, 25 त्रिक 75. बघा तर आपलं ह्या पद्धतीने झालेलं आहे. पुढे 5m² - 25m + 3m - 15 इज इक्वल टू 0. इथे मी काय कॉमन काढणार? 5, त्याच्यानंतर m. आता इथे 1m काढला, 1m इथे शिल्लक राहील, त्याच्यानंतर निगेटिव्हचं चिन्ह, 5×5 = 25, m तर बाहेरच घेतलेलं आहे, अधिकचं चिन्ह ॲडिशन. आता इथे लिहिणार 3, इथे m, त्याच्यानंतर 3×5 = 15 ह्या पद्धतीने. बघा आता इथे m - 5 m - 5 सेम आलेले आहेत, म्हणून आता इथे लिहिणार 5m, त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर 3, हा एक ब्रॅकेट झाला, त्याच्यानंतर दुसरा ब्रॅकेट m - 5 इज इक्वल टू 0. लिहितो त्याच पद्धतीने 5m + 3 इज इक्वल टू 0. आणि दुसरं काय आहे? m - 5 इज इक्वल टू 0. हा 3 पॉझिटिव्ह आहे, इकडनं जाऊन निगेटिव्ह होईल, 5m इज इक्वल टू -3. हा m इथे मल्टिप्लिकेशन गुणाकार करतो, 5mला गुणाकार करतो, इकडनं भागाकार करेल, म्हणून मी लिहितो भागाकार. हा -3 आहे, त्याला हा छेदात 5 येऊन जाईल. आणि आता इथे हा -5 आहे, तिकडनं काय होईल? पॉझिटिव्ह. तर ह्या पद्धतीने आपण हे सोडवलेले आहेत. आणि मग आपण लिहितो तसंच लिहायचं आहे. काय लिहिणार?
हां, तर ह्या पद्धतीने आपण इथे लिहून घेतलेलं आहे, सोडवलेलं आहे. चौथं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. ह्याच्या पुढे आपण सोडवणार आहोत 5वं एक्झाम्पल. घेऊया तर 5वं एक्झाम्पल. 5वं एक्झाम्पल घेतलेलं आहे 2x² - 2x + 1/2 = 0. आता इथे छेदात डिनॉमिनेटर 2 आलेलं आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, आता करायचं काय, प्रश्न निर्माण होतं. तर ही एक सोपी पद्धत आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता ते तुम्ही, पण मी आणखी एक सोपी पद्धत सांगणार आहे. हा जो आहे तो ह्या साईडला घेऊया, नंतर पुन्हा ह्या साईडला घेऊया. थोडंसं इकडे तिकडे होतं, पण सोडवायला सोपं जातं. कसं जातं ते तुमच्या लक्षात येईल बघा. हा पॉझिटिव्ह आहे, इकडनं जाऊन काय होईल, निगेटिव्ह. बघा आता हा इथे छेदात आहे, बरोबर ना. हा इथे छेदात आहे, इकडनं जाऊन काय करेल, इथे भागाकार डिव्हिजन करतो, इकडनं जाऊन गुणाकार करेल. बघा इथे गुणाकार करणार, हा इकडे 2x² - 2x = -1. हा जो आहे तो इकडनं जाऊन गुणाकार केला. बघा इथे ह्याला गुणाकार केलेला आहे, मल्टिप्लिकेशन. मग बघा इथे मी लिहितो 2 × 2 4x² - 2 × 2 4x = -1. हा -1 इकडनं गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. 4x² - 4x + 1 = 0. तर अशा पद्धतीने मी हे सरळ करून घेतलेलं आहे. मोठी थोडीशी स्टेप आहे, पण साधी सोपी सरळ स्टेप आहे. तुम्ही ते करू शकता सहज. काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या पद्धतीने हे सरळ करायचं असेल, हे दुसऱ्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असेल तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मला हे सोपी पद्धत वाटते म्हणून मी ह्या पद्धतीने केलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे समजायला सोपी जाते म्हणून मी असं केलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ट्राय करू शकता. आपलं हे इक्वेशन आहे ते इक्वेशन असं तयार झालेले आहेत आणि अर्थातच हे इक्वेशन आपण सोडवणार. हा -4 आहे ते काय आलं पाहिजे, सम म्हणजे बेरीज आली पाहिजे, आणि 1 हा गुणाकार आला पाहिजे. आता 1 येईल का गुणाकार, नाही. इथे 4 आहे, 4 × 1 4 म्हणजे गुणाकार 4 आला पाहिजे, बेरीजसुद्धा 4 आलं पाहिजे. हे खूप सोपं आहे. 2 × 2 4 येतात, 2 + 2 4 येतात. इथे निगेटिव्ह आहे म्हणून -2 -2 -2 -4 होतील आणि -2 × -2 म्हणजेच 2 × 2 4 होतील आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतील. तर हे अशा पद्धतीने आपण घेणार. मग मी लिहितो इथे 4x² - 2x - 2x + 1 = 0. हा +1 = 0 इथे -2 -2 अशी फोड करून घेतलेली आहे. तर हे आपण अशा पद्धतीने फॅक्टराईज फोडलेलं आहे. सोडवूया पुढे आपण. हे 4x - 2x - 2x + 1. आता 4 इथे मी काय कॉमन काढणार, 2, त्याच्यानंतर x कॉमन काढणार. आता 4 मधला 2 काढल्यानंतर 2 राहील इथे, त्याच्यानंतर x² मधला x काढल्यानंतर x, त्याच्यानंतर मायनस हा 2x बाहेर घेतलेला आहे म्हणजे इथे काय राहील 1. आता इथे सुद्धा 1 मी इथे बाहेर घेतलेला आहे, इथे काय राहील 2x. निगेटिव्ह बाहेर घेतला आहे म्हणून इथे 2x, इथे -1 = 0. बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 1 × 1 1, 1 × 1 एकच राहतो. ह्या पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे. इथे सेम झालेले आहेत. हा 2x - 1 पहिल्यांदा लिहूया आणि हे इक्वल जे काही ब्रॅकेट्स आहेत त्याच्यातला एक लिहूया = 0. आता इथे दोन्ही ब्रॅकेट सेम झालेले आहेत म्हणजे दोघांच्या किमती समान होणार आहेत. त्याच्यामुळे दोन्ही सारखीच आहेत ब्रॅकेट, त्याच्यामुळे एकच ब्रॅकेट सोडवला तरी सुद्धा चालेल. म्हणून 2x - 1 = 0. सो हा निगेटिव्ह आहे, इकडनं पॉझिटिव्ह होईल म्हणून 2x = 1. हा इथे मल्टिप्लिकेशन करतो, गुणाकार, इकडे काय करणार भागाकार, x = 1/2. तर ह्याची व्हॅल्यू 1/2 आली, तशीच ह्याची व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे 1/2. तुम्ही लिहू शकता 2x - 1 = 0, 2x = 1 0 सॉरी
आणि इथे ह्या पद्धतीने. ह्या व्हॅल्यूज आपण इथे काढलेल्या आहेत. मग आपण पुन्हा लिहिणार वर्ग समीकरणाची मुळे जी काय आहेत ती काय आहेत 1/2 1/2 म्हणजेच रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 1/2 अँड 1/2. तर ही आपण इक्वेशन्स काढलेली आहेत, रूट्स काढलेली आहेत. आता 5वा घेतलेला आहे. 6वा क्वेश्चन आपण इथे सोडून घेणार आहेत. 6वं एक्झाम्पल आहे, ते 6वं एक्झाम्पल आपण इथे सोडूया. चला तर 6वं एक्झाम्पल घेऊ. 6वं एक्झाम्पल आहे 6x - 2/x = 1. आता इथे डिनॉमिनेटर म्हणजे छेद x आहे, ह्याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद 1. जिथे कुठे छेद नसतो तिथे छेद असतो, तो मानायचा आहे. असं लिहिला नाही तरी सुद्धा चालेल, तो 1च असतो नेहमी. आता इथे छेद किंवा डिनॉमिनेटर 1 आहे, इथे x आहे. अशा पद्धतीने जर डिनॉमिनेटर जर इक्वल नसतील, छेद समान असतील, तर सुरुवातीला छेद समान करतो. छेद समान करण्याचं किंवा डिनॉमिनेटर इक्वल करण्याची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर, ह्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, छेद गुणिले छेद, ह्या पद्धतीने गुणाकार आपण करतो. म्हणून इथे 6x × x 6x², x गुणिले x, xचा वर्ग होईल. त्याच्यानंतर हे वजाचं चिन्ह 2 × 1 2 राहील. त्याच्यानंतर छेदात काय राहील, छेद गुणिले छेद, 1 गुणिले x, तो काय राहील, xच राहील. इथे 1, हा इथे भागाकार करतो, डिव्हिजन. इकडनं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करेल, म्हणजे 6x² - 2 = हा इकडे गुणाकार केल्यानंतर एकाला गुणल्यानंतर तेच राहतं. आता हा x आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे येऊन काय करेल, निगेटिव्ह. म्हणजेच 6x² - x - 2 = 0. हा 2 आहे तो तिथेच आहे, हा आहे तो फक्त इकडनं घेतलेला आहे, पॉझिटिव्ह आहे तो इकडनं निगेटिव्ह झालेला आहे आणि = 0 झालेले आहे. आता इथे बेरीज किती आली पाहिजे, 1, -1, आणि गुणाकार किती आला पाहिजे, 6×2 12, 12 गुणाकार आला पाहिजे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. अर्थातच आत्तापर्यंत 5 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. 6वं एक्झाम्पल तुम्ही सहज सोडू शकता. त्याच्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सोडून देतो आणि मी आता पुढचा क्वेश्चन सुरू करतो. पुढचा क्वेश्चन नाही, त्याच्यामधलंच एक्झाम्पल आहे, 7वं एक्झाम्पल आहे, पण ती एक ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी मी सुरू करतो. हा 6वा क्वेश्चन आहे तो तुम्ही सोडवायचा. चला तर आपण आता ॲक्टिव्हिटी सुरू करूया. बघा, √2x² + 7x + 5 √2 = 0. To solve these quadratic equations by factorization, complete the following activity. म्हणजेच आपल्याला अवयव पद्धतीचा वापर करून हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते सोडवायचं आहे. अर्थातच आता आपण इथे इक्वेशन सोडवायला सुरुवात करूया. चला तर बघू ते इक्वेशन आपण. बघा, तर आपलं इक्वेशन आहे √2x² + 7x + 5 √2, म्हणजेच कर्णित 2x² + 7x + 5 कर्णित 2 = 0. आता हे जे इक्वेशन आहे अर्थातच आपण मागची जी काही इक्वेशन्स एक्झाम्पल सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आता इथे काय आहे, 5 √2, ह्या काय आला पाहिजे, आपला गुणाकार आला पाहिजे आपला 5 √2. 5 कर्णित 2 गुणाकार आला पाहिजे, हा 7 बेरीज आली पाहिजे, सम आलं पाहिजे. आता हा जो आहे तो इकडे जाऊन काय करेल, मल्टिप्लिकेशन म्हणजे √2 यांचा गुणाकार कसा येतो तो तुम्हाला इथे करून दाखवतो. √2 × √2 किती येईल बघा, 2 गुणिले 2, हां, वर्ग येईल त्याचा. एकाच संख्येला 2दा गुणलं की त्याचा वर्ग होतो, स्क्वेअर होतो. मग हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, 2. म्हणजे इथे काय राहतो, 2. म्हणजे इथे आपल्याकडे बघा, इथे आपल्या इथे 5 आहे आणि त्या इथे 2 झालेला, म्हणजे हा झाला 10. किती झाला आपला, 10. म्हणजे बघा, हा जो नंबर आहे तो काय नंबर आहे, 10, 10 ही संख्या आहे. मग आता आपला गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे
आणि बेरीज 7 आली पाहिजे. काय येईल? 5 दुने 10. मग लिहूया इथे 5x 2x. आता इथे कॉमन आपल्याला काढायचं आहे, त्याने कॉमन काढून दिलेलं आहे x, बरोबर ना. x कॉमन काढून दिलेला आहे म्हणजे आपला इथे काय राहणार आहे बघा, √2, सॉरी इथे 2 लिहायचं राहिलं, मी ते खाली लिहितो, √2x. हां, त्याच्यानंतर इथे हा x बाहेर घेतलेला आहे, हा इथे म्हणजे इथे राहणार 5. आता इथे बघा, इथे √2 त्याने कॉमन काढलेलं आहे, म्हणजेच आता ह्याच्यातून √2 कॉमन काढल्यानंतर आता हा 2 आहे. 2 म्हणजे काय आहे, तो √2 त्याच्यातला एक अंडर आपण इथे बाहेर काढलेला आहे, म्हणजे दुसरा अंडर आपला काय राहील, आतमध्ये राहील. त्याच्यानंतर x सुद्धा आहे, तो आपण कॉमन काढलेला नाही, म्हणजे x आपल्याला इथेच लिहावं लागेल. त्याच्यानंतर बेरजेचं चिन्ह, आता हा 5 आहे, तो 5 मी इथे लिहिलेला आहे. बघा, हे जे ब्रॅकेट आहे आणि हे जे ब्रॅकेट आहे, दोन्ही ब्रॅकेट काय झाली, इक्वल झाली ना. बघा, x + √2 आपण इथे लिहिलेला आहे, आणि मग हा इक्वलवाला ब्रॅकेट आहे तो आपण इथे लिहूया. तर अशी आपल्याला दोन इथे ब्रॅकेट मिळालेली आहेत. आता हे ब्रॅकेट आपण इथे लिहिलेले आहे, मग हे ब्रॅकेट आपण इथे लिहिणार आणि मग व्हॅल्यूज काढणार. आता हे तुम्हाला सोडवावं लागेल कुठेतरी साईडला. जसा हा 5 आहे, तो 5 इकडे जाऊन काय करेल, पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन काय करेल, तो निगेटिव्ह होईल. आणि हा गुणाकार करतो, इकडनं जाऊन भागाकार करेल. असं साईडला तुम्हाला सोडवून बघावं लागेल. हा इकडे निगेटिव्ह, हा मल्टिप्लिकेशन करतो, इकडनं जाऊन भागाकार करेल असं. तर मग हे हा एक रूट आणि हा एक रूट, अशी दोन मुळं आपल्याला इथे मिळालेली आहेत. तर हे 2 रूट आपण इथे काढलेले आहेत. इंग्लिशमध्ये मी लिहिलेले आहे -5/√2 अँड -√2 आर रूट्स ऑफ द इक्वेशन. मराठीतली मुलंसुद्धा लिहू शकतात की ऋण 5/2 आणि ऋण कर्णित 2 अशा समीकरणाची 2 मुळं आहेत, असं तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. तर ही जी एक ॲक्टिव्हिटी होती, ती ॲक्टिव्हिटी आपण इथे पूर्ण केलेली आहे. तुम्ही ही जी इथूनची स्टेप आहे, वरची जी स्टेप आहे, जी मी तुम्हाला समजावून दाखवली, ती स्टेप तुम्ही एकदा समजावून घेतली की तुम्हाला खालच्या स्टेप करायला सोपं जाईल. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण इथे पूर्ण केलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर आपण आता ह्याच्या पुढे बाकीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक एक करून सोडवूया. चला तर घेऊया पुढची एक्झाम्पल्स. पुढचं एक्झाम्पल आहे 3x² - 2√6 + 2 = 0. मागच्यासारखंच होतं, थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल पण ते सोपंच आहे. बघा, इथे काय आहे, गुणाकार मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे आणि बेरीज 2 कर्णित 6 एवढी आली पाहिजे. पण इथे बघा, हा 3 आहे, इथे गुणतो, म्हणजेच काय आहे, हे 2 दिसत असले तरी 3 × 2 म्हणजे काय आहेत, 6. म्हणजे आपला गुणाकार 6 आला पाहिजे. बेरीज जी आहे ती 2 कर्णित 6 एवढी आली पाहिजे. आता इथे बघा, मी तुम्हाला दाखवतो, 3x² - √6 -√6 + 2 = 0. बघा कसं आलं ते. हा एक √6 आहे आणि हा एक √6 आहे. 1 आणि 1 मिळून किती झाले, 2 √6, बरोबर. निगेटिव्हची बेरीज निगेटिव्ह येते. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला किती कठीण वाटत असला अंक, किती कठीण वाटत असली संख्या, तरी तुम्ही अशीच ती सोडवायची आहे. आत्ता इथपर्यंत आपण करून घेतलेलं आहे, पण पुढे आपल्याला त्याचे भाग पाडायचे आहेत. आता हे कर्णित म्हणजे अंडररूट आलेले आहेत, त्याच्यामुळे ही सगळी जी आहे ते आपल्याला अंडररूट करावी लागतील. कशी करावी लागतील ते बघा. आता हा मी अंडररूट करतो तुम्हाला समजावं म्हणून, नाहीतर डायरेक्टसुद्धा करता येतं,
परंतु तुम्हाला मी हे करून दाखवलं तर ते सोपं वाटेल. बघा, कर्णित 3 गुणिले कर्णित 3 एक्स आहे तिथे, एक्स दोन्ही ठिकाणी एक्स एक्स लिहायचे आहेत. पहा, एक्स गुणिले एक्स, एक्स स्क्वेअर येईल, कर्णित 3 म्हणजे √3 इंटू √3 3 येतं. म्हणजे हे जे आहे तेच आहे, पण मी इथे फोडून लिहिलेले आहे. त्याच्यानंतर काय आहे, वजाचं चिन्ह. त्याच्यानंतर पुन्हा हे आहे 6. आता इथे पुन्हा हा आपल्याला फोडून लिहायचं आहे. बघा, कर्णित 2 गुणिले कर्णित 2 2 येणार आहे. तर हे आपण फोडून लिहिलेलं आहे. बघा, तर आपण इथे एक आपला महत्त्वाचा मुद्दा राहिला. इथे जे आहे व्हेरिएबल ते लिहिलंच नाही आपण. इथे एक्स, सगळ्या ठिकाणी एक्स एक्स आपल्याला लिहायचं आहे. हां, कोणताही मुद्दा चुकवायचा नाही. लक्ष असेल तर नंतर पुढे गेल्यानंतर पण लक्षात येतं आपलं की काहीतरी आपलं एक राहून गेलेलं आहे. आता इथे हा जो आहे तो आणखी मी जरा जास्त फोडतो म्हणजे आणखी तुम्हाला व्यवस्थित समजेल. हा कर्णित 3x आहे गुणिले कर्णित 3x आहे. हा जो आहे तो मी आणखी फोडतो. कसा फोडतो बघा, कर्णित 3x गुणिले कर्णित 2. बघा, 3 गुणिले 2 6 झालं आणि एक्सचा x आहे. हा सुद्धा तसा तुम्हाला फोडता येईल. बघा, कर्णित 3x गुणिले कर्णित 2 अधिक कर्णित 2 गुणिले कर्णित 2. बऱ्याच खूप मी छोटे तुकडे केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते कठीण वाटेल. पण हे छोटे तुकडे केले नाहीत तर तुम्हाला ते सोडवता येणार नाहीत. काही मुलं कुठेतरी बघून जसं आहे तसं सोडवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना कळणार नाही नेमकं हे कसं केलेले आहेत. असे छोटे तुकडे केले तर तुमच्या लक्षात येईल की हे नेमकं कसं झालेलं आहे. आता इथे बघा, तर हे तुकडे केलेले आहेत. वजाचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहेत. अधिक वजा किंवा अधिक जी काही चिन्ह आहेत त्यांच्यापर्यंत ज्या संख्या असतात त्या एकच असतात. ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. अशा 4 संख्या आहेत. आपल्याकडे 4च असतात. 1 2 3 4 4 संख्या आहेत. ह्या 4 संख्या मी अशा फोडून केलेल्या आहेत. 1 2 3 4. आता पण आपल्याकडे 4च संख्या आहेत. ह्या सुद्धा आपल्याकडे 4च संख्या होते, 4च नंबर होते. आता पण 4च नंबर होते. आता तुम्ही इथे ह्या दोघांचा एक गट करणार, म्हणजेच ह्याचा एक गट करणार आणि ह्या दोघांचा एक गट करणार म्हणजे ह्याचा एक गट करणार आणि मग त्याच्यामधून तुम्ही काय करणार, कॉमन काढणार. बरोबर ना? बघा, तुम्हाला इथे काय कॉमन दिसतो, तर हा बघा, हा 3x आहे आणि हा 3x आहे. कॉमन आहे ना? मग मी हाच लिहितो इथे कॉमन. 3x कॉमन काढला. इथे कंसात काय राहील, √3x, त्याच्यानंतर मायनसचं चिन्ह आहे आणि हा 2 √2 झालं. आता पुढे, आता ह्याच्यामध्ये कॉमन तुम्हाला इथे काय दिसतं, तर हा √2 आहे, तो कॉमन दिसतो. मग तो √2 इथे कॉमन घेतला मी. आता इथे काय राहिला, √3x. त्याच्यानंतर पुढे हा इथे निगेटिव्ह घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे जरी पॉझिटिव्ह दिसत असला तरी इथे निगेटिव्ह येणार. हा √2 बाहेर घेतला आहे म्हणजे इथे √2 राहणार =0. बघा, हा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. तर हे ह्या पद्धतीने आपण फोडून घेतलेलं आहे. आता इथे बघा, 3x² - 2 अंडर आहेत दोन्ही पण. त्याच्यानंतर हा आणि हा दोन्ही सारखेच आहेत, कॉमनच आहेत, त्याच्यातला एक घेणार आहे. 3x² -√2 दोन्ही √च आहेत, √ घ्यायचे आहेत. तर हे घेतलेले आहेत. आता इथे सुद्धा हा आणि हा दोन्ही सेम झालेले आहेत, त्याच्यामुळे कोणताही एकच सोडवला तरीसुद्धा चालेल. मी एक सोडवतो इथे. √3x - √2 = 0.
आता पुढे हा निगेटिव्ह आहे, इकडनं पॉझिटिव्ह होईल. √3x = √2. हा इथे एक्सला गुणाकार करतो, इकडे भागाकार करेल, म्हणजेच x = √2/√3. हा आणि हा एकच आहे, त्याच्यामुळे हे सेम येणार आहे. मी सेम लिहितो इथे. ह्या पद्धतीने आपण तयार केलेलं आहे आणि मग आपण शब्दात लिहिणार, अक्षरात लिहिणार. आतापर्यंत मी बऱ्याच वेळा तुम्हाला अक्षरात, शब्दात लिहून दिलेले आहे. आता हे तुम्हीच ह्या क्वेश्चन लिहायचं आणि नंतर अक्षरात लिहायचं आहेत. आता मी तुम्हाला अक्षरात लिहून देत नाही, ते तुम्ही लिहायचे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन = जे आपले रूट्स आलेले ते लिहायचे किंवा वर्ग समीकरणांची मुळं, असं तुम्ही ती वाक्य लिहायची आहेत. आता इथे तुम्हाला मी वाक्य लिहून दाखवत नाही, तुमची वाक्य तुम्ही लिहायची आहेत. आता 6-7 वेळा मी तुम्हाला वाक्य लिहून दाखवलेले आहेत, ह्याच्या पुढे लिहू शकता. ह्या ज्या मी एवढ्या फोडी केलेल्या आहेत, हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने फोडलेले आहेत. ही जी एवढी फोड आहे, मला असं वाटत नाही की एखाद्या गाईडात किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये तुम्हाला एवढे फोड करून सोडवून दाखवलेलं असेल. ते तुम्हाला तिथे डायरेक्ट सोडवून दाखवलेलं असेल. ते कसं येतं ते समजण्यासाठी हे 2-3 वेळा व्हिडिओ बघितला तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल. तर हे 8वं एक्झाम्पल होतं, जर थोडंसं तुम्हाला कठीण वाटत होतं पण तुम्ही सोडवू शकता. तर हे 8वं एक्झाम्पल होतं, ते मी इथे थांबवतो. पुढे आपण घेऊया 9वं एक्झाम्पल. बरं, ह्या व्हिडिओमध्ये आपण एकाच पद्धतीचे भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता याच्यापुढे इथे सिम्प्लिफाय म्हणजे सरळ ax² + bx + c ह्या फॉर्मॅटमध्ये आणून देणार आहे आणि पुढचं तुम्ही सोडवायचं आहे. मग आता इथे बघा, हे मी करतो. हा जो आहे, हा जो ब्रॅकेट आहे त्याला मल्टिप्लाय करेल, गुणाकार करेल, म्हणून इथे m × m, m², 2m², त्याच्यानंतर -2 × 24, 48m. हा 50 आहे, इकडनं पॉझिटिव्ह आहे, इकडनं येईल निगेटिव्ह आणि मग इक्वलचं साईन हा इकडनं घेतला म्हणजे इकडे काहीच उरत नाही, म्हणजे 0 उरतो. म्हणजे आपलं इक्वेशन आहे ते काय आहे, 2m² - 48m - 50. आता आपले सम जे आहे ते -48 आलं पाहिजे आणि इथे मल्टिप्लिकेशन गुणाकार 2 × 50, 100, 100, म्हणजे इथे 100 आणि इथे 48. अशा पद्धतीने तुम्ही संख्या शोधायची आहेत की बेरीज 48 आणि गुणाकार 100. बेरीज किंवा वजाबाकी 48 आणि गुणाकार 100 अशा संख्या शोधायच्या आहेत आणि हे तुम्ही सोडवायचं आहे. सोडू शकता. बरीच एक्झाम्पल आपण सोडवलेली आहेत. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता इथे 25m² = 9 ह्या अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. ते आपली 6वी, 7वी, 8वी अशा वर्गांना भरपूर वेळा झालेली आहेत. म्हणजे बघा, 25m² - 9 = 0. हा पॉझिटिव्ह होता, इक्वल साईनच्या इकडनं निगेटिव्ह झाला, हा इकडे घेतल्यानंतर इकडे 0 उरतो. आता बघा, अशा पद्धतीची जी इक्वेशन्स आहेत ही जी आहेत ते एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे विस्तार सूत्रांच्या अंतर्गत येतात. ती विस्तार सूत्र मी आता तुम्हाला विचारत नाही, इथे तुम्हाला दाखवतो. a² - b², म्हणजे हा सुद्धा वर्ग आहे, हा सुद्धा, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, दोन्ही स्क्वेअर आहेत. असं जर असेल तर मग ते असतं a + b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असतं a - b. मग बघा, आता इथे 25 कशाचा वर्ग आहे, 5चा, बरोबर ना, m, हे 5m² वजा 9 कशाचा आहे, 3चा, 0 असं असतं. आणि मग पुढे आपण लिहिणार एकदा बेरीज एकदा वजाबाकी, म्हणजेच 5m + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5m - 3 = 0, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपण घेणार. आता पुढे आपण 5m + 3 = 0, 3 पॉझिटिव्ह आहे, इक्वल साईन बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. 5m = -3, हा गुणाकार करतो, इकडे भागाकार करेल, -3/5. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच 5m = हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह होईल,
एम इज इक्वल टू हा गुणाकार करतो इकडनं भागाकार. दोन रूट्स मिळालेले आहेत आपल्याला, दोन मुळं मिळालेली आहेत. पहिलं आहे एम इज इक्वल टू -3/5, दुसरं आहे एम इज इक्वल टू 3/5. आणि अशा पद्धतीने रूट मिळाल्यानंतर तुम्हाला पुढे वाक्यात अक्षरात लिहायचे आहेत, स्टेटमेंटमध्ये लिहायचे की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहिता त्या पद्धतीने लिहायचं आहे. तर एक दुसरं होतं, इथे मी तुम्हाला 10वं सोडवून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अजून याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत, 11 आणि 12. ती पण एकदम सोपी आहेत, आता जसं सोडून दाखवलं. खरं म्हणजे ही जे एक्झाम्पल आहेत आता 9, 10, 11, 12 अशी जी एक्झाम्पल आहेत ती तुमची 6वी, 7वी, 8वी, 9वी ह्या वर्गांना झालेली एक्झाम्पलच्या धर्तीवर आधारित ती एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामुळे ही जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही सहज सोडू शकता. ह्याच्यातली बहुतेक सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. फक्त 2 एक्झाम्पल 11वं आणि 12वं तुमच्यासाठी सोडून दिलेले आहेत. अर्थातच एवढी 10 सोडवल्यानंतर 2 तुम्ही सहज सोडवू शकता, त्याच्यामुळे 2 तुम्ही सोडवायची आहेत. तर हा प्रॅक्टिस सेट 2.2 इथे आपण संपवलेला आहे. इथे आपल्याला थांबायला हरकत नाही. बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला गणितं समजत नसतील तर एक गणित बघायचा व्हिडिओ, थांबवायचं, ते गणित समजून घ्यायचं, दुसरं गणित बघायचं. ह्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला ती गणितं सहज सोडवता येतील. नाहीतर 1-1.5 तासाचा तुम्ही एकदमच बघून घेतला आणि एकदमच समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तशी ती समजणार नाहीत. एक गणित बघायचं, समजून घ्यायचं, ह्या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर मग पुढचं गणित घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण हे सगळं सोडवलेलं आहे, सोडवून घेतलेलं आहे. आता बराचसा आपण इकडे सोडवलेलं आहे, त्याच्यामुळे थांबायला हरकत नाही. बराच वेळ झालेला आहे. आता आपण इथे थांबूया. पुढचा जो अभ्यास आहे प्रॅक्टिस सेट 2.3 जो आहे तो पुढच्या तासाला घेऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.